तर नमस्कार मित्रांनो, हे बघा पाट्यावर आलो आहे. यशला लय नूडल्स खाऊशी वाटले तर नेवास पाट्यावर आलो आहे आम्ही. आणि हे बघा मम्मी छकुदीदी संग बोल राहिली. छकुदीदीच फोन आला आहे. आणि हे बघा इथं आलो आहे आम्ही नूडल्स खायला. यशला लय नूडल्स खाऊशी वाटले होते. तर मित्रांनो, मी काही नूडल्स घेतले नाही. मला कारण की कसं तरी होत होतं. दुपारी मी गरम रस पेलतो, दोन गालास पेलं होतं. बर्फच नव्हता शिल्लक राहिलेला, आणि बर्फ शिल्लक नव्हता, आणि ऊस पण संपले होते. तर वावरातून एकदम गरम गरम असं ऊस आणले उन्हातून तळपलेले. तर म्हणून कसं तरी झालं, दर्शक उलटी झाली म्हणून मी काही घेतलं नाही नूडल्स. आणि मम्मीला काही नूडल्स आवडत नाही म्हणून मम्मीने नाही घेतलं, यशनेच घेतलं. तर आता जावं लागेल घरी. पण अक्काने त्यांनी स्वयंपाक केला. मामाने पण चिकन आणलं होतं, भाजी बिजी केली असं मामाने त्यांनी. आता तिकडं जावं लागेल. तर हे बघा मित्रांनो, लस्सी घेतली एक, आणि इथं मम्मीने ते आता जायचं आहे आम्हाला. तर मित्रांनो, आत्ता चालू आहे आम्ही घरी. हे लाईट लावले सगळे. हे बघा कल्याणी झोपली, ह्यो बसला इथं. जेवण तयारी, हे अक्कान ते बसले. आणि आत्ताच लाईट बंद केलाय. काय ना काहीतरी मच्छर बिच्छर असा म्हणून. तर लाईटामुळे पण गरम होता मित्रांनो. लाईट बंद केल्यावर चांगली गार हवा येते. हे बघा अंधाराचं कसं दिसतंय. तिकडं ऊस लावलाय दादानी नवीन. तर ते बघा बाबूचं त्यांचं घर कसं लाईट लावलाय तिथं. हे बघा कसा लाईट चमकतोय वेगळ्या कलरचा. तर हे बघा इथं गोधडी वाळू घातली. आता जेवण करायचं ना आम्हाला निघायचं आहे. एकदम मस्त गार हवा सुटली. ते बघा मामा ते इकडं बसले तिथं, आणि ते तिथं बनी त्याला खाऊ पिऊ घातला आत्ताच. आणि लय भारी गार हवा सुटली. तर घरात काय, आम्हाला घरात राहतोय आम्ही, तर आम्हाला लय ते गरमच आहे मरणाचं. आणि लाईट पण जाती. वारा वावदान आलं ना लाईट लगेच जाती, टिकतच नाही. तशी इकडं लाईट तासाभरात लगेच येते. काही वातावरण बिघडलं ना तासाभरात लाईट येते. तसं आमच्या इकडे ना लाईट गेली ना पर दिवसभर कधी कधी 4-5 वाजते लाईट यायला दुपारची. म्हणून आम्हाला लई कटाळ येतोय, म्हणून इकडे वस्तीवर येतो आम्ही. तर हे बघा इथं मामाने आत्ताच गाडी बिडी लावली वाटतं. आणि ते बघा ती गाडी घेऊन गेलो आम्ही. आणि त्या दिवशी ते वार वावदानमुळं ते झाड तिरपं झालं थोडं. ते दिसायलाच तिरपं दिसू राहिलं आहे असं लांबून. जवळ गेल्यावर पण त्याचं असं दर्शक जमीनच हे झाली त्याच्या खालची. तर टी व्ही भाऊ राहिले दादा ती. आणि मित्रांनो, तुम्हाला चिमणीचा खोपा दाखवतो मी. हे बघा रात्रीची सुद्धा चिमणी त्याच्यात. तुम्हाला दिसत असेल का नाही काय नाही. तर चिमणी होते त्याच्यात रात्रीची, पण ती दिसाय ना वर असं ती हायटेड आहे म्हणून तुम्हाला दाखवता येईना. आणि हे बघा त्या दिवशी हेच ते झाड होतं ते तिरपं झालंय. हे बघा थोडं लगेच असं त्याचं थोडंच तिरपं दिसू राहिलंय. एकदम असं सरळ झाड होतं ते असं दिसू राहिलं. आता हे बघा असं एकदम असं होतं ते. तर तिरपं लगे इतकं जोरात वारं होतं. हे बघा जमीन सुद्धा त्याची थोडी तिरपी झाली. तर इथं बनीला बांधी देत. आणि लय मस्त गार हवा सुटली मित्रांनो. आणि हे बघा त्या दिवशी ह्यो पण पोल पाळला होता, ह्यो लाकडाचा. आम्ही दादा मी तिथं रावलेला, त्याचा लाईट इथं लावला या झाडाखाली. हे बघा गाड्या ते लावल्यात. आणि टी व्ही पण पाहू राहिले काही. दादा मॅच पाहू राहिले काही ना. दादा टी व्ही पाहू राहिले. तर मित्रांनो, आता जेवण करून पण आम्ही जातो आता, कारण की घरी जावं लागेल, उशीर होईल रस्त्याचं. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.